1700 झाडं तोडली जात आहेत 21 महिने चालणाऱ्या एका तात्पुरत्या सोहळ्यासाठी. आपण सामान्य नागरिकांनी जर काही केलं नाही तर काही दिवसात नाशिकमध्ये 1700 झाडं तोडली जाणार आहेत. 2026 मध्ये येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी जे साधू येतील त्यांना राहण्याची सोय म्हणून एक साधू ग्राम बनवण्यात येणार आहे. आणि त्यासाठी लागणारी जागा कुठून येईल तर तपोवनात असणारी शेकडो वर्ष जुनी अशी एकूण 1700 झाडं तोडली जाणार आहेत. काय चाललंय आणि कशासाठी? कागदोपत्री म्हटलं जात आहे की 10 वर्षाखालील वय असलेली झाडं तोडली जातील, परंतु कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे यातली कित्येक झाडं ही शेकडो वर्ष जुनी आहेत. त्यावर उपाय काय? एक झाड तोडलं तर 10 रोपटी लावणार. म्हणजे ऍव्हरेज जर वय एका झाडाचं आपण 10 वर्ष मोजलं तर 17,000 नवीन रोपटी लावावी लागणार. एवढी सगळी झाडं तोडण्यात आणि पुन्हा नवीन लावण्यात जे पैसे इन्व्हॉल्ड आहेत ते कुठून येणार? आमच्या टॅक्सपेयरच्या खिशातूनच ना. नाशिक शहराचं हृदय असलेलं तपोवन तुम्ही उद्ध्वस्त करायला निघालात. नाशिकचा श्वास काढून घेतला जातोय. कुंभमेळा झालाच पाहिजे, परंतु निसर्गाची किंमत देऊन नाही. नाशिकमधील अनेक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी या विरोधात लेखी तक्रार गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये दिलेले आहेत. चिपको आंदोलन सुरू झालेलं आहे. इव्हन ऑनलाईन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरतीही याचा निषेध व्यक्त केला जातोय. अभिनेते सयाजी शिंदे यांनी सुद्धा या चळवळीत सहभाग घेतलेला आहे. तुम्ही एक नागरिक म्हणून याच्यात कसं सहभागी होऊ शकता याचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. जेवढं शक्य होईल तेवढा निषेध करा. आपल्याला नाशिकला वाचवायचंय, आपल्याला तपोवन वाचवायचंय. सेव्ह नाशिक, सेव्ह तपोवन, सेव्ह नेचर.